नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला आमचे जी के क्विज आणि शैक्षणिक व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. आज आपण आपल्या प्रेमळ आईबद्दल एक छोटासा निबंध लिहिणार आहोत. चला तर मग निबंध लिहूया. आई ही आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती असते. तिचे प्रेम, माया, त्याग आणि कष्ट यांना तोड नाही. आई आपल्या मुलांना चांगले संस्कार देते, त्यांची काळजी घेते आणि प्रत्येक संकटात त्यांच्यासोबत उभी राहते. या निबंधामध्ये आईचे महत्त्व, तिचे प्रेम आणि आपल्या जीवनातील तिचे स्थान याविषयी माहिती दिलेली आहे. आई ही प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती असते. आई आपल्या मुलावर निस्वार्थ प्रेम करते. ती आपल्या मुलांची काळजी घेते, त्यांना चांगले संस्कार देते आणि योग्य मार्गदर्शन करते. माझी आई खूप प्रेमळ, कष्टाळू आणि समजूतदार आहे. ती रोज सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामे करते. माझ्या शिक्षणाची आणि आरोग्याची ती विशेष काळजी घेते. मी आजारी पडलो तर ती रात्रभर जागून माझी सेवा करते. आई आपल्याला चांगले वागण्याचे, सत्य बोलण्याचे आणि सर्वांचा आदर करण्याचे धडे देते. तिचे प्रेम, त्याग आणि माया यांना कोणतीही तुलना नाही. आईमुळेच आपले जीवन सुंदर आणि आनंदी बनते. मी चूक केली तर आई मला रागवते, पण त्याचबरोबर योग्य मार्गही दाखवते. ती मला प्रामाणिकपणा, शिस्त, मेहनत आणि इतरांचा आदर करणे यासारखे चांगले संस्कार शिकवते. माझ्या आनंदात ती आनंदी होते आणि माझ्या दुःखात मला धीर देते. आईचे आपल्या मुलांसाठीचे प्रेम अमूल्य असते. ती स्वतःच्या गरजांचा विचार न करता आपल्या कुटुंबासाठी सतत झटत असते. आईमुळेच घराला घरपण प्राप्त होते. तिच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आपले जीवन सुखी व यशस्वी बनते. म्हणूनच आपण नेहमी आईचा आदर केला पाहिजे, तिचे ऐकले पाहिजे आणि तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला माझी आई खूप प्रिय आहे आणि तिचा मला खूप अभिमान आहे. आई हीच माझी पहिली गुरु, मैत्रीण आणि प्रेरणा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला प्रेमळ आईबद्दलचा छोटासा निबंध? कमेंट करून नक्की मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.